रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 1 ते 14 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 15 पाहणार आहोत. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. तुम्हाला जर आजचा अध्याय आवडला तर कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. जय श्री कृष्ण. अध्याय 15. नंदादीपाचे महत्व. उग्रदेव मणिग्रीवाला म्हणाले, आता लवकरच या वर्षात 13वा अधिक महिना येईल. तो पुरुषोत्तम मास फारच पुण्यकारक आहे. या महिन्यात अनेक प्रकारची पुण्यकर्मे केली असता मनुष्याचे कल्याण होते. पण तुम्ही तर सध्या या अरण्यात वनवासी आहात. अशा ठिकाणी तुम्हाला सहज करता येईल असे दीपपूजेचे व्रत मी सांगतो. ते तसे तुम्ही करा, म्हणजे त्यायोगे तुमचे कल्याण होईल. या जंगलात तुम्हाला हिंगण बेटाचे तेल भरपूर मिळेल. त्या तेलाचा अखंड तेवत राहणारा दिवा तुम्ही उभयंतांनी या झोपडीत महिनाभर लावून तो जपावा. पुरुषोत्तम प्रभूच्या प्रित्यर्थ केलेल्या दीपव्रतामुळे तुम्हाला पुढे अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. अरे, या दीपपूजेचे महत्व किती म्हणून सांगावे. हे वंदेचे वंदत्व हरिते, स्त्रिया लागी सौभाग्य देते. राज्यभ्रष्टाते राज्य देते आणि पुरविते चिंतितार्थ. जी जी इच्छा धरावी मानसी, ती ती पुरवित ऋषिकेशी. तस्मात भावे पुरुषोत्तमाशी दीप अवश्य कीजिये. एवढे सांगून उग्रदेवाने मणिग्रीवाचा निरोप घेतला. त्याला पोचविण्यासाठी मणिग्रीव आणि सुंदरी दोघेही दूरवर गेली. उग्रदेवाने प्रयागाचा रस्ता धरला. मणिग्रीव आणि सुंदरी परत आपल्या झोपडीत आली. नंतर आलेल्या अधिक मासात त्या उभयंतांनी निष्ठेने अखंड दीपाचे व्रत केले. इंगुदी म्हणजे हिंगण बेटाच्या तेलाचा नंदादीप त्यांनी महिनाभर काळजीने जपला. त्यामुळे त्यांच्या मनात शांती मिळाली. त्याच समाधानाच्या सुखात उभयंतांनी आपले आयुष्य त्याच वनवासात घालविले. पुढील जन्मात पुरुषोत्तम कृपेने त्यांना राजवैभव प्राप्त झाले. अगस्ती मुनी चित्रबाहू राजाला म्हणाले, राजा, तूच पूर्वजन्मात तो मणिग्रीव होतास आणि त्याची पत्नी ती सुंदरी या जन्मात तुझी राणी चंद्रकला तुला लाभली आहे. पूर्वजन्मीच्या दीपपूजेची पुण्याई तुमच्या या वैभवाला तसेच सुखाला कारण आहे. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरुनाथा, अरूप रूपा गुणातीता. तुमच्या चरणी माझा माथा, नमन समर्था तुम्हाते. तव कृपेची नौका थोर, उतरसी जडमुड पामर. तेथे मी एक अर्भक किंकर, उतरीचा दयाळू वा. भाविक भोळे अज्ञानजन, परपाराते नेशितया लागून. तरी मी एक अभाविक अज्ञान, ठेविता दूषण समर्था. मी तव नेने जपतप साधन काही, मतिमंद आळशी सदा सर्वदाही. पिढिलो असे प्रपंचाचे ठाई, सोडवी आई माऊलीये. व्यर्थ वेचिये वैसा, केदवा काळ घालील फासा. नाही क्षणाचा भरवसा, नसे दिवसा अंतरी. संचय नसे धनासी, करावी दान व्रते काही. हेतू जानसी सर्वही, हृदयगत माझे कृपाळा. असो आता हा स्तुतिवाद, परिसा कथानुसंवाद. मागिले अध्यायी विशद, द्वादशी महिमा वर्णिला. तोची आता पुढत पुढती, परिसवी श्रोतिया प्रती. जेने अंगी बाणे विरक्ती, धर्मरीती ठसावे पै. जैसा कोणी एक कीर्तनी जात, तो दुजिया ते भावार्थ सांगत. मग तयाचे बैसे हे जाय नित्य कीर्तनी. तैसीच हेही गोष्ट असे, ऐकता परम जीव संतोषे. भावार्थे प्रचित अनयासे, कळो येई आचरिला. श्री बाळ अथवा प्रौढ किंवा अज्ञान जडमुड, पापी असलिया द्वाड, एकता सदृढ उद्धरे. पूर्वी पंचमहापापे घडली, ती काय आपणा स्मरती ये वेळी. काय झाले कवने काळी, केवी नवाळी सांगवे. या लागी पूर्व पापाचा क्षय व्हावा, म्हणून कथा भाग ऐकावा. तदनुसारेची दान धर्म करावा, सुटका करावी नरदेहाची. इतर सप्ती जन्म याती, परितेथेन घडे धर्मरीती. या लागी हातोहाती श्रीपती, यथानुभूती भजावे. म्हणून ऐकिजे सादर, कथा लाघव परम अपार. मल महात्मा अतिसुंदर, लक्ष्मी नारायण संवाद.
सूर्यवंशी श्री रामचंद्र आचरे द्वादशी पर्वथोर साधवा विधी प्रकार यथानुभूती संवादी अवतार पुरुष तो दशरथी सहकुळ निर्दाळी लंकापती कुंभकर्णादी बळकीर्ती निवटिले पराक्रमे परित्या कुंभकर्णाची स्नुषा कुंभ निकुंभाची योषा शतमुखी रावणाची पियुषा कन्या जाना प्रीतिपात्र तियेने असे एक सुत नामे पुडरिक विख्यात लंकेशाची होता वाताहत गेली धावत पितयापै करुणिया साष्टांग नमन निवेदिले सकळ वर्तमान एरू ऐकता खेद खिन्न म्हणे मूर्ख रावण केवडा आम्हा कडू नेदिता मात केला सकळ कुळाचा घात मी तव एक क्षणात रघुनाथ सेनेसहित ग्रासितो परी होणारे तेतेन चुके सर्वथा होऊन गेले ते झाले आता श्रामपत्र लंका दीप तत्वता बिभीषण केला श्रीरामे तरी तया बिभीषणाची वार्ता मी जाऊन पाहीन आता दौडून या आपुल्या नाता आपण स्वस्थता राज्यभोगी ऐसे बोलून या वचन हंकारिले सकळ सैन्य धाव निशाणी घालून केले धावणे लंकेवरी निशी माझी एकाएकी समग्र येऊन वेढिले लंकानगर कळला बिभीषण समाचार तोही सत्वर बाहेर निघे दोन्ही सैन्य झाला मेळू गायी उठिला हलकल्लोळू परिदळी प्रभे बळे प्रबळू आहे शतमुखी तो बिभीषणा ते पराभविले लंके बाहेर घातले पुंडरिका ते राज्य स्थापिले गतव्य केले माघारी इतुके कृत्य करून देख परतला तो शतमुख एरीकडे तो भक्त नायक विचार करी निजमनी म्हणे आता कवन उपाय करावा हानी झाली माझी या गौरवा के विमुख दाखवावे राघवा अपकीर्ती सर्व जगात परी होणार ते होऊन गेले राज्य बुडली याचे दुःख आगळे जगा माझी तोंड काळे झाले सर्वा परी माझे आता होणार तहसुखे हो का शरण जावे श्री रघुनायका जेने दिदली हे लंका करुणी विवेका निघाला काही सेवक आणि प्रधान घेऊन निघाला बिभीषण त्वरे पावला अयोध्या पट्टण रघुनंदन जेथे असे दंडप्राय लोटांगण करुणी नमिला रघुनंदन रामे दिदले आलिंगन परम भक्त जानोनी स्वागत पुसोनी परस्परे सन्निध्य बैसविला आदरे मुखारविंद पाहता रघुवीरे तव वदनेंदू कोमाईला म्हणे बिभीषणा प्राणसखया शोकाकुलित दिसे हृदया तरी निवेदी महत्कार्या जे हरविदा तिया अलोट ऐसे रघुपतीचे वचन ऐकोनी बोले बिभीषण मग स्तुती वादे रघुनंदन पूजिता झाला आदरेसी जय जयाजी रघुनंदना कृपा सागरा पतित पावना भक्त रक्षका दीनोद्धारणा कृपानिधाना रघुपती भक्त कैवारी रघुराया तव दर्शने हरे सकळ माया नामस्मरणे पापक्षया जाय विलया रघुपती तू तव एक वचनी एक बाण हातव तुझा नेम रघुनंदन ऐसे असता असत्यपण आले दिसोन एकाळी तरी तुवा निज कृपे करुणी लंका राज्य दिदले दान तेथे झाले महाविघ्न एके कथन रघुराया शतमुखी रावण पाही तो तव आमचा असे व्याही तयाची कन्या स्नुषणा होई भार्या पाही निकुंभाची तियेचे असे पुत्र एक नाम तयाचे पुंडरिक तया ते घेऊन या देख नुषा गेली पितयापै लंकेचे सांदत वर्तमान तियेने पितया ते केले श्रवण मग तो सकळ सैन्य घेऊन आला चालून लंकेसी माते समरी पराभुवन लंका राज्य घेतले हिरून पुंडरिका ते राज्य स्थापून गेला निघून मागुता म्हणून या रघुनंदना शरण आलो तव चरणा सांगोन या वर्तमाना निवांत स्थाना बैसला ऐकून बिभीषणाचे उत्तर निवांत बैसला रघुवीर आरक्त करुणी नेत्र काय बोले ते समयी म्हणे माझी या भक्ता लागून कोण छळिलता दुर्जन तया ते समुळी निर्दाळीन मी रघुनंदन स्वये करता मी भक्ता लागी अवतार युगायुगी घेतले साचार ऐसा कोण असे पामर ते तिरस्कारा माझिया भक्ता तरी ऐक माझिया वचनासी आजी असे एकादशी मारून या शतमुखाशी राज्य तुझसी स्थापून इतुके करून या कारण द्वादशीचे अयोध्येसी पारण करीन साधनी व्रतपूर्ण
तरीच रघुनंदन नाम माझे, ऐसे प्रतिज्ञा वचन, श्रीरामाचे ऐकून जाण, बोलता झाला बिभीषण, अघटित वचन केवी घडे, तदी समुद्राचे मध्य भेटी, तया असुराचे स्थान जगजेठी, आंदो ऐकिजे ते गोष्टी, सविस्तर सांगेन येथून 5 कोटी योजने दूर, असे तो तदी सागर, तेथील मध्य बेटाचा विस्तार, लक्ष योजने लंबी रुंदी, तेथे वास्तव असुराते, संख्या नसेची सैन्याते, निवटून तया दुष्टांते, केवी अयोध्ये घडे द्वादशी, ऐसे मनो मानसाचे वाक्य, आकर नोनी अयोध्या नायके, स्तब्ध घटिका मुहूर्त ऐक, न सुचे आनिक उपाओ, मने हे ओ अलोट कार्य दिसे, आमचे नेमोत्तर घडे कैसे, भक्त मनोरथ पुरतान दिसे, रविवंशी दिसे दूषण, मी तव भक्त कामकल्प द्रुम, हे मिथ्यत्व दिसे परम, भक्त मनोभिराम हे नाम, साचन दिसे आमुते, राजाधिराज रघुनायक, तो संकटी पडला देख, मग इतरांचा केवता लेख, संकटार्थ विचारा, परिभक्ता लागी संकटी, पडला असे रविकिरीटी, इतर जनाची राहटी, होती कष्टी प्रपंची कष्टी होता फार, मग आठविती परमेश्वर, तेवी संकटी पडता रघुवीर, स्मरे कुमर वायूचा, देव भक्तपण वेगळे न दिसे, ते तव एकमय वर्तती ऐसे, जेवी परिमळ पुष्पी वसे, तैसे देव भक्त एकरून, त्याही वरी सांब आणि रघुनाथ, वेगळेपण नाही उभयंतात, तोची अंश वायुसुत, साक्षात अवतार शिवाचा, म्हणून स्मरता रघुनाथ, तात्काळ उभा ठेवा हनुमंत, जोडून या दोन्ही हस्त, विनवीत रघुराया, म्हणे केवता संकटार्णव, अपार मी तव सान्निध्य असतावीर, पडती आकाशा देऊ धीर, तेथे तो असुर कायसा, ऐसा उभयंताचा संवाद, होता तेथे प्रगटला नारद, अर्पुनी पूजा प्रकार सद्य, निजासनी बैसविला, मग नारद म्हणून रघुराया, केवी खिन्न दिसती हे चर्या, अवघा वृत्तांत रघुराया, निवेदित ऋषिते, नारद म्हणे जी श्रीरामा, अचाट वदते लेती नेमा, तो दैत्य नावरे जी तुम्हा, दुर्धर संग्रामा एकाळी, परी मारुती ऐसा वीर जेठी, हातव साह्य राखील पाठी, तरी सैन्य करा सिद्ध उठाउठी, घ्यावी भेटी दैत्याची, परी 50 कोटी दूर, ऐसा तया दैत्याचे नगर, केवी साह्य हातव प्रकार, न कळे निर्धार राघवा, ऐसे एकता मुनिवचन, आवेशला वायुनंदन, सकळ सैन्य सिद्ध करून, रघुरंदन उभा ठेला, मग काय करी अंजनी सुत, रूप धरिले अति अद्भुत, आकाशी मुख पातालांत, देखता रघुनाथ हर्षला, मग पिंजारुनी रोमावळी, वरी बैसविली सैन्य मंडळी, राम लक्ष्मण स्कंद मौळी, कक्षे तळी बिभीषण, तव नारद म्हणे जी स्वामी, समागमे येतसे आम्ही, पाहू संग्रामाची उर्मी, दैत्य धाम अवलोकू, अवश्य म्हणजे जानकीवर, तव काय करी वायुकुमर, दक्षिण चरण उचलून सत्वर, दैन्य नगर आक्रमिले, एक चरण अयोध्ये अंत, ध्वजा ठेविला दैत्य नगरात, मग बोले वायुसुत, उतरा त्वरित पै आता, शतमुखाची हेची नगरी, वेढा घाला जी सत्वरी, देखून या आश्चर्य करी, मुनी सहित राघव, म्हणे निमिष न लोटता जाण, 18 पद्मे वानर सैन्य, त्याही वरी अयोध्येचे वीरगण, संस्था जाण नसेची, इतुकिया सहित सत्वरी, घेऊन आला कपिकेशरी, म्हणून हर्षण माय अंबरी, वेढिले नगरी दैत्याची, सर्वत्राचा एकटी कल्लोळ, ऐकून या दैत्यापाळ, समाचार आणवित सकळ, कळले ते वेळी तयाते, बिभीषणाच्या कैवारे धावणे, केलेसे रघुवीरे म्हणून या आवेशे थोरे, निगे बाहेरे स्वसैन्यसी, अचाट बळी दैत्यराना, वर्षता झाला अभितबाना, घाई जर्जर केली सकळ सेना, रघुनंदन देखतसे, मग मारुती स्कंदी रघुवीर, वर्षत झाला बाणाचा पूर, परी नाटोपे तो दैत्येश्वर, वर्षे अपार बाणाते, ऐसे युद्ध होता ते वेळी, 3 प्रहर रात्र होऊ आली, श्रीरामाते चिंता अनळी, वस्ती केली ते धवा, म्हणे या दैत्याचे पराभुवन, बिभीषणाते राज्य देऊन, न घडे अयोध्येसी गमन, द्वादशी पूर्ण न घडे ते, ऐसा विचारे मनात, तटस्थ ठेला रघुनाथ,
हे देखोनी नारद हसत केवी ते मात घडू शके. तरी परिसीचे चाप पाणी हा दैत्य शिव वरदायनी. कदा नाटोपे तुम्हा लागुनी वृक्षा कहाणी मनाची. तर या विषयीचा उपाय एक असे, मायाधीन हे जगत असे. तुम्ही जो सगुणत्व मायवेशे अकार आपेसे झाले ती. तरी हे माया आल याविन हा दैत्य नाटोपे कवना लागून. या लागी जानकी ते प्रार्थून आणि रघुनंदन कंदनाने मागुती पाहे रामराया. ऐकून मुनीच्या वचना तो पुढे अंजनी सुता काय रघुनंदन बोलत म्हणे, सखया संकट काळी आता संभालावे एवेळी. सीते ते अकळून संकट टाळी करी नवाळी इतुकी हे. ऐकून स्वामी वचनार्थ थोर आवेश आला हनुमंता. म्हणे चिंतान करिजे रघुनाथा जानकी आता आणितो. मग पुढील चरण मागे केला तो अयोध्ये माझी उभा ठेला. अंतर मंदिरी प्रवेशला तव देखता झाला अपूर्व. भूमिशायी जनक बाळा भोगी निद्रेचा सोहळा. मारुती विचारी एवेळा निद्रा भंगिता झगटे दोष. मग पुच्छे गुंडाळून मंदिर उपटून घेतले समग्र. मागुता दक्षिण चरण आवग्र रणभूमी ठेविलासे. क्षण न लागता पै तेथे न लवता डोळियाचे पाते. घेऊन आला जानकी ते मंदिरासहित रणभूमी. मग म्हणे रघुराया नमन माझे तुझिया पाया. घेऊन आलो जनकतनया आदी माया प्रवण रूपी. ऐकून तयाचे उत्तर परमहर्ष युक्त रघुवीर. मागे पाहे तव समग्र मंदिर सीता चित्र रत्न. भूमिशायी परम आश्चर्याचे पाहुन म्हणे धन्य माऊली अंजनी निधान. जी प्रसवली ऐसे रत्न बळिया निधान मारुती. मग अंतगृही प्रवेशून खुने जागृत करिसी ते लागून. एरी उठली दचकून तव रघुनंदन देखिला. मनी दचकली जनक बाळी म्हणे मी काय स्वप्न देखिले एवेळी. श्रीरामे गेले युद्धमोळी हे तो नवाळी अनुपम्य. जाणून सीतेचे हृदत्त बोलता झाला रघुनाथ. म्हणे स्वप्न नव्हे ते सत्यमात होई जागृत शुभानने. आम्हा ते दैत्य नाटोपे युद्धी म्हणून आणिले संधी. आता न लावी अवधी त्वरेवधी दैत्य अधमा. निशी उरली किंचित पुढे जाणे आले अयोध्येत. द्वादशी साधन असे देख त्वरित उठे ये काळी. ऐसे ऐकता वचनार्थ चरणावरी ठेविला माता. म्हणे द्याजी बाण भाता धनुष्यलता समवेश. थोर आवेश ते काळी बाण भाता पुष्टमौळी. धनुष्य घेऊन करमकळी दिदली आरवळी अट्टाहासे. ते साक्षात आदिशक्ती हाके त्रिभुवन आंदोलती. दैत्य परमदचकला चित्ती म्हणे हे चिद्दस्ती प्रकटली. परिधैर्य मेंढा वाहन दैत्य आला चालून. वर्षात जाला अमितबाण जेने त्रिभुवन कोंदले. मग म्हणे ती श्रीरामा अगाध तुझा महिमा. श्रीये लाविले संग्रामा अगाध महिमा देखिला. मी तवर दुर्धर वीर पाहे श्री ते संग्राम केविला आहे. स्त्रीवर शस्त्र धरिता पाहे कवनला आहे पुरुषार्थ. परी मी भीत नाही मरणाते अंतकाळी देखिले रघोत्तमाते. तेने सुखावले अंतराते पुढे होणार ते सुखे हो का. कालची असे हरिदिनी आता उदेली द्वादशी साधनी. ऐसे बोलून ते क्षणी अमितबाणी वर्षत. एरीकडे त्रिभुवन जननी धनुषाते बाण लावणी. विदिती झाली तक्षणी निर्वाण बाणे विदित. पारते लवता अर्धघटी बाण मारिले लक्ष कोटी. परितो दैत्येंद्र महाहट्टी तितुकेही निवटी बाणाजाळ. हे देखोन्या जनक तनया विचारून बाण घेतला लवलाह्या. झापडी पडली दैत्य डोळिया एवून हृदया आदळत. एकची बाणे केला पूर्ण काही नसुचे नया लागून. जेवी वृक्ष पडे उन्मळून तेवी असुर पडियेला. धूत पडताची मदिनी वितुळली असुर वाहिनी. जय जयकाराची उठली ध्वनी वानरसेने आनंद. सेना विखुरली चहूकडे नगर लुटविले निवाटे. विभीषण हर्ष कोडे रामाकडे पाहत. या परी निवटुनी असुर निशी उरली घटकाचार. मग युद्ध करून या स्थिर स्तवी रघुवीर जनकातीते. मागोती हनुमंता ते बोलत सखया विभीषण राज्य स्थापित त्वरित. अवश्य मनोनी वायुसुत पुच्छाग्री बैसवित. सैन्याते दक्षिण चरण उचलनिया लंके माझी ठेविला लवलाह्या. मग म्हणे जे रघुराया उतरावे या लंकेसी.
राज्य द्यावे विभीषणा ते, अयोध्ये चलावे त्वरित, ऐसी ऐकताची मात थोर हरुष रामचंद्रा, मग लंके माझी वाद्यघोष, होता झाला परम उल्हास, राज्य स्थापून विभीषणास, अयोध्याधीश आज्ञा मागे, मग विभीषणे दंडप्राय नमस्कार, करुणिस्तविला रघुवीर, म्हणे भक्त पालना ब्रीद थोर, केले साचार स्वामिया, तरी साधन द्वादशी, झाली पाहिजे लंकेसी, सहपरिवारे स्वसैन्यासी, विधियुक्त पैकीजे, मग बोले रघुवीर, हातो येथे न घडे विचार, वाट पाहत असे भरतवीर, तयाविन प्रकार न घडे हा, धन्य तयाचे बंधुपण, उभयता ऐकव्यत्व पूर्ण, नाही तरी सापत्न्य जाण, घेती प्राण एकमेकाचे, तैसा नवे श्री रघुवीर, भक्त पाळन समरंगधीर, शांत करुणी लंकेश्वर, निघे सत्वर तेथुनी, मागुता हनुमंता ते, स्तवनी म्हणे तया ते, सखया नेई त्वरे अयोध्येते, परिवाराते काळी, ऐकता रघुवीर वचन, आवेशला वायुनंदन, मागुता उचलून चरण, अयोध्ये माझी ठेविला, परिवारासहित हे वेळी, सकळ सेना उतरली खाली, सकळ वाहिनी आनंदली, जय जयकारे गर्जती, तो पूर्वीच पाक सिद्ध होत, स्नाने सारुण्या समस्त, तव अरुणोदय होता प्राप्त, पात्रे विस्तारित समग्र, समस्ता सहित सारुणी भोजने, द्वादशी साधली रघुनंदने, ऐसे द्वादशीचे महिमान, केले कथन श्रोतिया ते, म्हणून तिथी माझी उत्तम, द्वादशी पर्व उत्तमोत्त, करिताने हे निस्सीम, विजयी संग्राम तो पावे, आणि प्राप्त होय राजलक्ष्मी, अंती पावे मोक्षधामी, हे अनुपम्य व्रत नेमी, प्राचित नामी आसे द्या, पदच्युत बिभीषण, तो पावला राज्यासन, ऐसे व्रताते महिमान, व्रत संपूर्ण द्वादशी, व्रत करिता शतमुखासी, रामबाणे मुक्तितयासी, अंती गेला सायुज्यतेसी, पुनरावृत्तीसी नागवे, व्रत करिता रघुनंदन, रणी विजयी झाला पूर्ण, मर्दोनिया शतमुखी रावण, व्रत संपूर्ण साधिले, म्हणून या श्रोते सज्जन, हे व्रत करावे जाण, जे आचरता यश कल्याण, मोक्ष भुवन प्राप्त होय, हे कथा गोड ऐकिली, म्हणून या दृष्टांती योजिली, श्रोती श्रवण कीजे सकळी, बद्धांजली प्रार्थितो, कोणेही प्रकार करुणी, करावे भगवंत गुणवर्णन, काळ सार्थकतेने करुण, येत घडून आपैसा, मग केले कर्म वाया जाय, हे तो न घडे कालत्रय, म्हणून या अति लवलाया, वर्णावे गुण हरीचे, ऐसे हे द्वादशीचे महिमान, केले अवघे कथन, येथून 5 वर्ष संपूर्ण, झाली पुढे अवधान, असो द्या, हे व्रत जे करीती नेमेसी, दुःख दारिद्र्य नव्हे त्यासी, नको तीर्थयात्रेसी, काशी उज्जैनी द्वारके, स्वस्ती श्री अधिक मास महात्म, नाटकधार पद्मपुराणे संमत, मनोहरसुत विरचित, पंचमोध्याय गोडहा इति पंचदशोध्याय. तुम्हाला जर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.